व्यक्ती बघणार, पक्ष बघणार नाही. ते लक्षच देत नाही. एकदा निवडून आले लोक की ते इकडे प्रत्येक खेड्यात कुठेही लक्ष नाही त्यांचं. तर रस्ता रोड केलं याला महत्व नाही. आमच्या मनाप्रमाणे विकास आता सध्या पैशावर चाललेला आहे. हिचं कांद्यात येऊन बघितलंय बाबा, आपण आज निवडून आलोय आणि आपण इथं काहीतरी करावं असं कधीही काय केलेलं नाही. म्हणजे ते सक्षम नव्हते, पण त्या सदस्यांना गावाच्यासाठी म्हणजे काही विकासाच्या काही योजना असतील कुणीच काय केलेलं नाही. त्या संबंधी कुठल्याही योजना आणायच्या किंवा लोकांना सांगायचा कधी प्रयत्न केला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी, पंचायत समितीसाठी मतदान होत आहे आणि 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल असणार आहे. दरम्यान एकीकडे निवडणुका सुरू आहेत, निवडणुका होत राहतील, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या गावाचा विकास झाला आहे की नाही, हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय कोल्हापुरातील करवीर तालुक्यात असणाऱ्या कळंबा जिल्हा परिषदेमध्ये. आणि माझ्यासोबत या ठिकाणी काही जय शिवराय मित्रमंडळाच्या कट्ट्यावर या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. काका नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, कशा प्रकारचं आता हे वातावरण आहे, तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? आता कसं आहे की महानगरपालिका आपल्या इथल्या शेजारी लागलेलं आहे कोल्हापूरच्या, तर त्याचं आता इथलं दोन्ही विकास कामचं आहे, विकासाचं काम आहे दोन्ही. म्हणजे दोन्ही काँग्रेसचं तसं आहे, इथलं जनता हे ज भाजपची बी आहे. पण ह्याच्यात मुद्दा एकच आहे की असा पैशाचा वापर मतदारांना पैशाचा अभिषेक टाकून एका मताला 3-3 हजार 4-4 हजार रुपये देतात. काय ह्याचं हे व्हॅल्यू आहे, याला व्हॅल्यू नाही आहे याला. काय बरोबर आहे. मग लोक जनतेतून मतदान पाहिजे. पैशाचा लोकांचा अभिषेक दाखवा, दोन्ही पक्षाने पैशाचा अभिषेक दाखवते हे बरोबर नाही. हे लोकांना, सामान्य लोकांना हे बरं वाटत नाही. हिच्यावर काय आता लोक पैसे देतात, करतात. दुसरं की इथं विकास काम सुद्धा अपुर आहे. या म्हणजे कळंबा मतदारसंघात विकास काम पूर्ण नुसतं रस्ता रोड केलं याला महत्व नाही. बरोबर. जे सामान्याची गरज काय आहे ते महत्वाचं आहे. तर बाबा काय आहे गरज, आता बघ तलाव, आपलं कळंबा तलाव आहे. कळंबा तलाव हा पूर्ण कोल्हापूर शहरला निम्मा आहे आणि कळंबा गावाला पाणी पुरवते प्यायचं. पण तिथं आता हॉटेल झालं, तर कार्यालय, म्हशीचं नेणं घेणे, एक तलाव एकदम बाद खराब. याच्यावर सरकार, म्हणजे आताच्या सरकारनं असं मागच्या सरकार काहीही लक्ष दिलं नाही. तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. घाण पाणी जातं, हॉटेलचं सगळं जातं, मिक्स होतंय, लोक तीच पितात. यावर कुठल्याही पक्षाच्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, दिलं नाही. नक्कीच. आपलं ज्याप्रमाणे कोल्हापूरचं शहराचं एक वैभव रंकाळा तलाव आहे, त्याचप्रमाणे हा कळंबा तलाव देखील एक वैभव आहे. आणि या वैभवाकडे आता सर्व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं असं तुम्ही म्हणताय. या व्यतिरिक्त आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. ही निवडणूक सुरू असताना तुम्ही ज्या वेळेला मतदानाची भूमिका बजावणार आहे त्यावेळेला व्यक्ती बघणार आहे की पक्ष बघणार आहे? व्यक्ती बघणार, पक्ष बघणार नाही. जो व्यक्ती कामाचा आहे, कुठल्याही पक्ष असू दे, व्यक्ती कामाचा आहे, आपल्या लोकांना, सामान्य लोकांचं गरज पूर्ण करणार, त्या व्यक्तीलाच मतदान करणार. सदस्य जो असतो ना, आपण जो निवडून देत असतो, तो कसा पाहिजे? सदस्य तो जे निवडून देणार सदस्य, ते लेडीज असू दे किंवा आमच्या लेडीज मतदारसंघ आहे, ते त्यांची काय मागची सुद्धा हा सामान्य लोकांना मिळणं, म्हणजे मिक्स होणे, प्रत्येकाच्या घरात जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाची अडचण काय हा त्यांनी केलं पाहिजे. तर काय आणि निधी जिल्हा परिषदेमध्ये काय मिळत असेल ते प्रत्येक 12 गाव आमच्या मतदारसंघात येते. त्या कळंब्याच्या लेडीज मतदारसंघ ओपन आहे, त्या 12 गावाचं तरी ते सुद्धा ते रस्ते, पाण्याची सुद्धा, पाण्याचं काय अर्ज महत्वाचं आता पाणी आहे. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न ते सुद्धा त्यांनी बघितलं पाहिजे. आणि दुसरं की आता हे नाही वर आता हॉटेल आहेत, आमच्या लॉजिंग आहे, गिरगाव, चैता, हानबरोबरपर्यंत हॉटेल झाले आहेत या भागात. ते सुद्धा ती कलेक्टर ऑफिस, कलेक्टर म्हणजे सत्तेत जे पक्ष आहे
त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. त्या लक्ष कोणी देत नाही. बॉम्बेच्या पार्ट्या, पुण्याच्या पार्ट्या डोंगर फोडतात तिथले आणि प्लॉटिंग पडतात. म्हणजे कलेक्टर ऑफिसला किंवा सामान्य जे नेते आहेत तिथले, जे सर्वाधिक नेते आहेत, ते तिने लक्ष घालणं गरजेचं आहे. नक्कीच. काका तुम्ही काय सांगताय? तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, आपण अनेक सदस्य बघितलेत, विकास होताना बघितलाय. विकास तुमच्या मनाप्रमाणे झाला असं वाटतंय का? आमच्या मनाप्रमाणे विकास आता सध्या पैशावर चाललेला आहे. पैसे मिळेल त्याचं काम का होते. म्हणजे ज्याच्यात कमिशन असेल त्याच्यावर ते काम पहिलं घेऊ होते. सरळ विकास म्हणजे जे पाहिजे आहे ते होतच नाही. फक्त ज्याच्यात आपलं कमिशन मिळते, पैसा मिळतोय, अशी कामं फक्त चालू होत. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात. ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता जो आपण लोकप्रतिनिधी आपला निवडून देणार आहे त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडनं काय चांगलं काम व्हावं. जी पक्षपाती म्हणजे जे खरोखर काय गरज आहे, कळंबे गावाला ज्या गोष्टीची गरज आहे ती त्यानं करावी. आणि सामान्य माणसाबद्दल त्या पोचण्यापातूर म्हणजे तिची काय अडचण आहे हे बघण्यापातूर त्या माणसानं जावं असा कार्यकर्ता असावा. नक्कीच. काका तुमच्या मते जो जिल्हा परिषद सदस्य आहे ज्याच्याकडून ज्या काही योजना ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या किंवा शासनाच्या, त्या सर्वसामान्य जिल्हा परिषद परिसरात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचतात असं वाटतंय का? असं काय नाहीच आहे. ते लक्षच देत नाही. एकदा निवडून आले लोक की ते इकडे प्रत्येक खेड्यात कुठेही लक्ष नाही त्यांचं. किंवा ते हॉटेल झाल्यात किंवा ती तलाव रंकाळा तलाव झालाय जातात, कळंबा तलाव, पाणी पिण्याच्या जोगता राहिलेलं नाही. त्याचा पाण्याचा आता त्या उपयोग फक्त रंकाळा तलाव म्हणूनच होणार आहे. तरी त्याचं न पाणी घाण जाता ते हॉटेल वगैरे माझ्या मते येणाऱ्या माणसांनी त्याच्यात लक्ष देऊन ते हॉटेल काढून टाकली पाहिजे. ते आम्ही या मताचे आहे. तर त्या हॉटेलमुळे सगळी घाण कुठं जाते. पिण्याचं पाणी आहे आणि वैभव आहे ते जपलं पाहिजे. कारण काय नाही तिथं सगळे घाण हॉटेलमध्ये वगैरे सगळे तलावात जाते. त्याच्यामुळं ते हॉटेल अगोदर कॅन्सल केली पाहिजे सगळी येणाऱ्या माणसाने. ते कोण लक्ष देत नाही. या हॉटेलला कशी काय परवानगी मिळते? काय नाही, परवानगी अशीच दाबून बांधलेली आहे. परवानगी नाहीच आहे तसं म्हणजे कुठल्याही हॉटेलला. आता भरपूर वरती कॉलनी आलेले आहेत. त्या कॉलनी पहिले बंद व्हायला पाहिजे. नंदिनी पार्क एवढा मोठा तलावात पाणी येणार आहे ते, आणि नंदिनी पार्क एवढा मोठा डोंगरात बसला आहे. कत्याने डोंगरात ते खाली पाणी तलावात येणार आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी राहणार नाही आहे. यावर काय उपाययोजना केल्या जाऊ नाही, परवानगी द्यायला नको ना वरच्या लोकांनी बांधायला. आता प्लॉट पण बंगले बांधले, रस्ते पडलेत काय, त्यामुळे ते परवानगी द्यायला नको. हे त्याचं लक्ष नाही. पैसे चाललेलं आहे आणि तलावाचं पूर्ण त्या पाण्याने तलाव भरतंय. तुमच्या मते जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद चांगला असावा, काम करणारा असावा, निस्वार्थी असावा. निस्वार्थी असावा. येत्यात ते फक्त काहीतरी इथं काय केल्यासारखं करायचं नाही तर सगळं आपण स्वतःच घेऊन जायचं. कुणालाही काही मदत होत नाही त्याची. आज सगळ्यात कोणी आला आणि तो कधी इथं कळंब्यात येऊन बघितलंय बाबा आपण आज निवडून आलोय आणि आपण इथं काहीतरी करावं असं कधीही काय केलेलं नाही. कुणीच काय केलेलं नाही. काका बदललेलं इतकं मोठं राजकारण झालेलं आहे. या बदललेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ह्या बाबतीत काय आम्ही बोलू शकत नाही. येणाऱ्या माणसांनी फक्त कसं वागायचं ठरवावं. आणि तुम्ही याला मतदान करणार आहेत. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार की पक्ष? पक्ष पण नाही आम्ही. माणूस व्यक्ती कशा ह्या बाबतीत कामाचा माणूस बघणार आहे. कामाचा माणूस बघणार, काम करणारा माणूस बघणार. आम्ही पक्षाचं म्हणणार नाही. काम केलं पाहिजे ना. बरोबर. काका तुम्ही काय करणार हो? मी कामाचा माणूस बघून मतदान करतो. विकास काम केली पाहिजे. यापूर्वी आता जवळपास 4.5 वर्ष जिल्हा प्रशासनाचा कारभार चालू होता. म्हणजे जिल्हा परिषद प्रशासक होते. त्यांचा कारभार बरा होता की जिल्हा परिषद सदस्यच पाहिजे? आपल्याला कामाची माणसं झाली, प्रश्न मिटला. बाकीचं आम्ही काय हे करू शकतो. काका नमस्कार. नमस्कार. गेल्या 10 वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाही आहेत. 4.5 वर्ष जवळपास जिल्हा परिषद प्रशासकांचा कारभार सुरू होता. बरोबर. काय वाटते त्या प्रशासकांच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का हो? नाही, प्रशासकाने कुठल्याही प्रकारचा निधी या गावांना दिलेला नाहीये. त्यामध्ये प्रशासक असल्यामुळे सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे नसल्यामुळे त्यांना कुठलेही अधिकार राहिले नाही. ग्रामपंचायत
गावं आहेत, गावं जी आहेत कोल्हापूर शहराच्या लगतची गावं आहेत, त्या गावाचा विकास हा ग्रामपंचायतला जो निधी मिळतो त्या निधीतून झाला आहे. प्रत्यक्ष जिल्हा परिषद आणि पंचायतीच्या कुठल्याही फंडातून म्हणजे महनाची कामं झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असतील तर त्या विकासावर परिणाम होईल असं वाटते का? नाही, विकासावर परिणाम होणार नाही. जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती निवडून आल्यानंतर विकासावर परिणाम होणार नाही, पण त्या सदस्य काम करणारा पाहिजे. मग आमचा अनुभव असा आहे की जिल्हा परिषद आमच्याकडं नाही, पण पंचायत समिती गेली 15 वर्षे होती. 15 वर्षे आमच्या गावातला सदस्य होता, पण त्या सदस्यानं गावाच्यासाठी म्हणजे काही विकासाच्या काही योजना असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती शेतकऱ्यांच्या असतील, गावातल्या लोकांच्या असतील, त्या संबंधी कुठल्याही योजना आणायच्या किंवा लोकांना सांगायचा कधी प्रयत्न केला नाही. म्हणजे ते सक्षम नव्हते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आता तुमच्या मते काय वाटतंय की कसा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असावा? जिल्हा परिषद सदस्य आणि किंवा पंचायत समिती सदस्य असावा तो एकतर सुशिक्षित असावा, सामाजिक कार्याची आवड असणारा आणि सामाजिक लोकांचे मिळून मिसळून कामं करणारा असा असावा. फक्त आता काय झालंय की लोकांनी पैसे वाटायचे, पैशाच्या ह्याच्यात सदस्य यायचा आणि त्यांनी सांगायचं की फुकट मला दिले, निवडून दिलं नाही, पैसे घेतलेत तुम्ही. म्हणजे विकासाची कामं सांगाय किंवा अडचणी लोक सांगाय गेल्यानंतर उत्तर त्या सदस्याकडनं असं येतंय की नाही केली कामं, तुम्हाला मला कामं करण्यासाठी तुम्हाला मी निवडून यायचे पैसे घेतलेत माझ्याकडनं, अशी भाषा येते. ही भाषा बरोबर नाही आहे या सदस्य. तर तसा सदस्य नसावा अशी अपेक्षा आहे. आता या वेळेला तुम्ही मतदान करत असताना 5 फेब्रुवारीला मतदान करणार आहात, हे मतदान करत असताना तुम्ही माणूस बघणार की पक्ष बघणार? आता नाही, पक्ष नाही, मनुष्य बघा. जो मनुष्य आहे तो कुठल्या पक्षाचा आहे न बघता तो विकास कामं करण्यासारखा आहे का, लोकांची अडचणी सोडण्यासारखं आहे का, किंवा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे फंड्स मिळतात गावासाठी ते गावातल्या लोकांना समजावून फंड पुरवठा करणे किंवा लोकांची अडचण नाहीत त्या संबंधी निवारण करणारा मनुष्य आहे का ते बघून त्या संबंधी मतदान केलं. नक्कीच. तुम्ही एक या कळंबा परिसरातील एक जिल्हा परिषद आहे आज कळंबा, या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय वाटते तुम्हाला, काय अपेक्षा आहेत की बाबा या ठिकाणी अशी कामं व्हायला पाहिजे? नाही, जिल्हा परिषदच्या यातनं जे फंड जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत जवळजवळ बंद झालेत त्याचं माझ्या मते की जिल्हा परिषद फंड न देता डायरेक्ट ग्रामपंचायतलाच फंड येतात. जे फंड येतात आता वित्त आयोगाकडून त्यातूनच सगळी कामं होतात. जिल्हा परिषदच्या फंडातून फारच कमी झालेले आहे. त्याच्या पुढे जिल्हा परिषदेतून फंड येणार असतील तर गावचा विकास बऱ्यापैकी मी कळंब्या गावात राहतो. कळंब्या गावाचा त्याप्रमाणे विकास फार झालाय तसा बघितला आलेल्या फंडातून बघितलं. आता करण्यासारखी कामं फार मोठी आहेत असं काही नाही आहे, पण ते मिळतील ते फंड गावासाठी देणं हे आवश्यक आहे. कळंबा जिल्हा परिषद करवीर तालुक्यातील कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण काही नागरिकांशी, ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या ठिकाणी आपल्याला असं जाणवलं की या ठिकाणी जो जिल्हा परिषद सदस्य जो आम्ही निवडून देणार आहे तो सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, प्रामाणिक, सुशिक्षित आणि समाजसेवेची आवड असणारा असायला हवा. या कळंबा गावा शेजारीच जे कोल्हापूरचं एक वैभव आहे रंकाळा तलाव, त्याचप्रमाणे जो संपूर्ण कोल्हापूर शहराला पिण्याचं पाणी पुरवठा करतो तो कळंबा तलाव या ठिकाणी आहे. या कळंबा तलाव शेजारी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असतील, अतिक्रमण असतील, यामुळं या कळंबा तलावाचं जे पावित्र्य असेल किंवा जे पाणी स्वच्छ होतं ते कुठंतरी आता घाण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं या संपूर्ण परिसराचं ते पिण्याचं पाणी जे आहे ते दूषित पाणी आता लोकांना जात आहे. आणि हा कळंबा तलाव जो वैभव आहे आपलं, ते वैभव आपलं जपणं गरजेचं आहे. ते जपणारा देखील आपल्याला एक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी असायला हवा. आणि पैशाच्या जोरावर काम करणारा, पैशाच्या जोरावर निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य आम्हाला नको आहे. त्यामुळे प्रामाणिक, सुशिक्षित आणि समाजसेवा करणाराच जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून देणार असल्याचं आपल्याला या संवादातून आपल्याला जाणवलेलं आहे. एकूणच येत्या 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया होतीये. 7 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल आहे. या निकालावरच आपल्याला कळणार आहे की कळंबा गावच्या ग्रामस्थांनी नेमका कौल कोणाला दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.